नमस्कार, मी दिनेश खानजी. आपण बघताय न्यूज डंका. आजपासून 25-30 वर्षांनी कदाचित क्रूड ऑइल किंवा नॅचरल गॅस या दोहोंचा वापर अत्यंत कमी झालेला असेल. भविष्य फक्त अणुऊर्जेचं आहे. भारताने 2047 पर्यंत अणुऊर्जेपासून 100 गिगावॅट वीज निर्मितीचं लक्ष्य ठेवलेलं आहे. आणि त्याच्यासाठी भारताला सर्वाधिक गरज आहे युरेनियमची. जगभरामध्ये जे युरेनियमचे साठे आहेत त्यापैकी 30% साठे एकट्या ऑस्ट्रेलियाकडे आहेत. भारत हे इंधन मिळवण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न करतोय. 2014 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान अशा प्रकारचा एक करार झाला होता, परंतु युरेनियमचा एक कण सुद्धा भारतात आला नाही. अनेक अडथळे आले आणि अखेर या अडथळ्यांवर भारताने मात केलेली दिसते. 8 जुलै ते 10 जुलै या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहेत. आणि आज 9 जुलै रोजी पंतप्रधान अँथोनी अल्बानीज आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अणु पुरवठ्याबाबत एका ऐतिहासिक कराराची घोषणा केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये याच विषयावर बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. दुसऱ्या देशाला युरेनियमचा पुरवठा करण्याबाबत ऑस्ट्रेलियाचे जे कायदे आहेत ते अत्यंत कठोर आहेत. ऑस्ट्रेलियाचा कायदा सांगतो की ज्या देशाने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर सह्या केलेल्या नाही आहेत त्या देशाला युरेनियमची निर्यात करता येत नाही. ऑस्ट्रेलियामध्ये जी लेबर पार्टी आहे ती या कायद्याबाबत अत्यंत ठाम आहे. 1998 मध्ये वाजपेयी सरकारने अणु चाचणी केली होती पोखरणमध्ये आणि त्याच्यानंतर अमेरिकेने भारतावर निर्बंध लादले. अमेरिकेचे जे सहकारी देश आहेत त्यांनी सुद्धा भारतावर अत्यंत कठोर निर्बंध लादले. ऑस्ट्रेलियाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होता. ही जी कोंडी आहे ती फोडण्याचा प्रयत्न झाला 2014 मध्ये. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबोट आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युरेनियमच्या पुरवठ्याच्या संदर्भात एक करार केला होता. परंतु या करारानंतर टोनी अबोट यांना देशांतर्गत प्रचंड मोठ्या विरोधाला तोंड द्यावं लागलं आणि करार झाल्यानंतर सुद्धा भारताला युरेनियमचा पुरवठा करणं ऑस्ट्रेलियाला शक्य झालं नव्हतं. ऑस्ट्रेलियाकडून जो देश युरेनियम आयात करेल त्याने या युरेनियमचा वापर फक्त शांततापूर्ण कामासाठी केला पाहिजे. म्हणजे नागरी वापरासाठी याचा वापर झाला पाहिजे, वीज निर्मितीसाठी झाला पाहिजे. हा ऑस्ट्रेलियाचा कटाक्ष आहे. भारताशी जेव्हा 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाने करार केला तेव्हा ऑस्ट्रेलियाला खातरजमा करायची होती की आम्ही जे भारतात युरेनियम पाठवतो त्याचा वापर नागरी वापरासाठी केला जातोय, म्हणजे वीज निर्मितीसाठी केला जातोय की अण्वस्त्रांच्या निर्मितीसाठी. भारताच्या अणु आस्थापनांना ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांना भेट द्यायची होती, परंतु भारताने ही जी अट आहे ती सपशेल फेटाळली आणि त्याच्यामुळे 2014 साली जो करार झाला होता भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान तो कार्यान्वित होऊ शकला नाही. 1998 मध्ये भारताने पोखरणची अणुचाचणी केली आणि त्याच्यानंतर अमेरिकेच्या पुढाकाराने भारतावर जे निर्बंध लादण्यात आले होते त्याचे चटके आणि फटके भारताने पुढचं दशकभर सोसलेले आहेत. जगामध्ये गट आहे न्यूक्लिअर सप्लायर गट. या गटाकडे अणुतंत्रज्ञानाची मक्तेदारी आहे, युरेनियमची मक्तेदारी आहे आणि ज्या देशावर निर्बंध लादले जातात त्या देशाला ना अणुतंत्रज्ञान मिळत ना युरेनियम मिळत. त्यामुळे दशकभराचा काळ भारताची पूर्णपणे कोंडी झाली होती. जे दरवाजे अमेरिकेच्या पुढाकाराने बंद झाले होते ते अमेरिकेच्या पुढाकारानेच किलकिले झाले. अमेरिकेने या न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपकडून भारताला विशेष सवलत मिळवून दिली आणि त्याच्यामुळे 2008 नंतर भारताला अणुतंत्रज्ञान आणि युरेनियमचा पुरवठा व्हायला लागला. बरं, अमेरिकेने दरवाजे किलकिले केले आणि न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप जो होता त्यापैकी अनेक देशांनी भारताला अणुतंत्रज्ञानाचा युरेनियमचा पुरवठा सुरू केला, परंतु त्याच्यानंतर सुद्धा ऑस्ट्रेलियाने आपले दरवाजे बंदच ठेवले होते. 2011 मध्ये लेबर पार्टीच्या नेत्या आणि ऑस्ट्रेलियाच्या तत्कालीन पंतप्रधान जुलिया गिलार्ड यांनी ऑस्ट्रेलियाचं हे जे धोरण आहे भारताच्या बद्दल ते थोडं शिथिल करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना पूर्णपणे यश आलं नाही. 2014 मध्ये टोनी अबोट यांनी एक पाऊल पुढे टाकलं. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर युरेनियम पुरवठ्यासाठी करार केला, परंतु मी तुम्हाला सांगितलं की तो करार दुर्दैवाने कार्यान्वित होऊ शकला नाही. 12 वर्ष ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या दरम्यान ही कोंडी कायम होती. ऑस्ट्रेलियाला असं म्हणायचं होतं की आमचं युरेनियम जर तुम्हाला हवं असेल तर भारताच्या आण्विक आस्थापनांचा तपास करण्याचा अधिकार आम्हाला हवा. भारताचं असं म्हणणं होतं की आम्ही ऑस्ट्रेलियाला हा अधिकार देणार नाही, परंतु आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोगाकडून तुम्ही ही तपासणी करू शकता. परंतु ऑस्ट्रेलिया आपल्या हेक्यावर ठाम होती. आणखी 2 महत्वाची कारणं होती. ऑस्ट्रेलियामध्ये अनेक पर्यावरणवादी गट आहेत आणि या पर्यावरणवादी गटांचा युरेनियमच्या खाणकामालाच विरोध आहे. दुसरं कारण चीनचं. चीन आडून आडून ऑस्ट्रेलियाला असं सांगण्याचा प्रयत्न करत होता, म्हणजे ऑस्ट्रेलियावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. जर भारताने अण्वस्त्र प्रसारबंदी करारावर सही केलेली नाहीये तर तुम्ही अशा देशाला युरेनियमचा पुरवठा का करता. ही जी परिस्थिती होती त्याचं जबरदस्त आव्हान भारताच्या समोर होतं. कारण भारताची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. भारतामध्ये डिजिटल क्रांती आलेली आहे. भारतामध्ये मोठ्या संख्येने डेटा सेंटरची निर्मिती होते.
भारताने मेक इन इंडियाचं धोरण स्वीकारलेलं आहे, आत्मनिर्भर भारत हे धोरण स्वीकारलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतंय, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरवर भारतामध्ये प्रचंड मोठा भर दिला जातोय. आणि जर तुम्हाला या वेगाने विकास करायचा आहे, तर डेटा सेंटरसाठी वीज लागते, कारखान्यांसाठी वीज लागते, तुमच्या डिजिटल क्रांतीसाठी सुद्धा तुम्हाला भरपूर वीज लागते. आणि ही वीज तुम्ही निर्माण करू शकता क्रूड तेलातून, परंतु क्रूड तेल तर आपण आयात करतो. म्हणून विजेच्या क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी तुम्हाला अणुऊर्जेची गरज आहे. आणि अणुऊर्जेसाठी तुम्हाला गरज आहे युरेनियमची. भारतामध्ये युरेनियमच्या खाणी आहेत, परंतु भारतामध्ये जे युरेनियम मिळतं ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं असतं. आणि त्याच्यामुळे आपण युरेनियमसाठी रशियावर अवलंबून आहोत, कझाकस्तानवर आपण अवलंबून आहोत. गेल्या वर्षी आपण कॅनडाबरोबर करार केला युरेनियमसाठी. खूप मोठा आणि महत्वाकांक्षी करार आहे आणि याचा फायदा भारताला निश्चितपणे होणार आहे. परंतु ऑस्ट्रेलिया जे आपल्याला देऊ शकतो ते आपल्याला कोणच देऊ शकत नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या युरेनियम पुरवठ्याच्या दरम्यान जे काटे पेरण्यात आले होते ते काटे दूर करण्याचं काम भारताचं सरकार अत्यंत शांतपणे करत होतं, अत्यंत संयमाने करत होतं. वेगाने विकास करण्यासाठी भारताला विजेची गरज आहे, विजेसाठी युरेनियमची गरज आहे. भारताला युरेनियमची नितांत गरज आहे, परंतु भारताची ही गरज पुरवायला ऑस्ट्रेलिया तयार करण्यात आला. ऑस्ट्रेलियाचे देशांतर्गत कायदे धाब्यावर बसून भारताशी युरेनियम पुरवठ्याचा करार ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा का केलेला आहे? दोन महत्वाची कारणं आहेत. एक तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, दुसरं महत्वाचं कारण म्हणजे हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये चीनची दादागिरी प्रचंड वाढलेली आहे. दक्षिणी चिनी समुद्रामध्ये चीनने एक काल्पनिक रेषा आखलेली आहे, याचं नाव 9 डॅश लाईन. आणि ही अशा प्रकारे रेषा चीनने आखलेली आहे की दक्षिण चिनी समुद्राचा जो 90% भाग आहे त्याच्यावर चीन आपला अधिकार सांगतो आणि त्या 90% भागावर चीनचं नियंत्रण आहे असं चीन वारंवार अन्य देशांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हा जो मार्ग आहे तो ऑस्ट्रेलियाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे, कारण या मार्गातून ऑस्ट्रेलियाचा जवळजवळ 60% व्यापार चालतो. या दक्षिण चीन समुद्रामध्ये चीनने अनेक कृत्रिम बेटं बनवलेली आहेत, कृत्रिम लष्करी तळ बनवलेले आहेत आणि या तळांच्या माध्यमातून अन्य देशांना धमकावण्याचं काम चीन करत असतो. जे देश चीनमुळे प्रचंड त्रस्त झालेले आहेत त्याच्यामध्ये ऑस्ट्रेलिया हा सुद्धा एक अत्यंत महत्वाचा देश आहे. आणि हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये चीनच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी भारता इतका उपयुक्त देश सध्या तरी ऑस्ट्रेलियाला दुसरा कोणता दिसत नाहीये. ऑस्ट्रेलियाचं असं ठाम मत आहे की दक्षिण चीन समुद्र हे एक खुलं क्षेत्र आहे आणि इथे कोणत्याही देशाची जहाजं मुक्तपणे ये जा करू शकतात. परंतु जेव्हा जेव्हा ऑस्ट्रेलियन नौदलाची जहाजं इथून ये जा करतात, ऑस्ट्रेलियाची व्यापारी जहाजं इथून ये जा करतात, ऑस्ट्रेलियाची हेलिकॉप्टर आणि ऑस्ट्रेलियाची लढाऊ विमानं या क्षेत्रातून ये जा करतात, तेव्हा चीनच्या मार्फत या जहाजांना, विमानांना धमकवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि अनेकदा चीनने असे प्रयोग केलेले आहेत जे ऑस्ट्रेलियन पायलटच्या जीवावर भेटलेले आहेत. चीनने ऑस्ट्रेलियाला घेरण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. ऑस्ट्रेलियाच्या आजूबाजूला असंख्य छोटी मोठी बेटं आहेत, त्यापैकी एक बेट सोलोमन बेट. या बेटावर चीनने लष्करी तळ बनवण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू ठेवलेले आहेत. आणि चीनची ही जी आक्रमकता आहे त्याच्यामुळे ऑस्ट्रेलिया प्रचंड त्रस्त झालेला आहे, काही प्रमाणामध्ये धास्तावलेला आहे. ऑस्ट्रेलियाचे जे उपपंतप्रधान आहेत रिचर्ड मार्सेल यांनी चीनच्या या आक्रमकतेबद्दल, चीनच्या या घुसखोरीबद्दल, दादागिरीबद्दल अनेकदा चिंता व्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की चीन हा सातत्याने आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन करत असतो. हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये चीनची ही जी दादागिरी आहे त्याची जाणीव अमेरिकेला सुद्धा झाली होती. आणि ही आक्रमकता मोडून काढण्यासाठी अमेरिकेच्या पुढाकाराने क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग अर्थात क्वाड या गटाची स्थापना करण्यात आली. अमेरिकेव्यतिरिक्त या गटामध्ये भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया हे 3 देश आहेत. म्हणजे एकूण 4 देशांचा हा गट आहे. परंतु ट्रम्प यांच्या धरसोड वृत्तीमुळे या गटाचं पार पोतेरं झालेलं आहे. हा गट जवळजवळ आता विसर्जित झालेला आहे. परंतु ट्रम्प यांच्या याच धोरणामुळे ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत हे जे 3 देश आहेत ते अधिक जवळ आलेले आहेत. अधिक घट्ट मैत्रीच्या दिशेने या देशांचा प्रवास सुरू आहे. आता जपानच्या पंतप्रधान साने ताकाईची भारतामध्ये आलेल्या आणि त्यांनी सुद्धा भारताशी जे संबंध आहेत, जे नातं आहे ते अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला. आता मोदी गेलेत ऑस्ट्रेलियामध्ये. 2023 मध्ये पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होते आणि या दौऱ्यानिमित्त सिडनी येथे अनिवासी भारतीयांचा एक खूप मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्या कार्यक्रमामध्ये ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानीस सुद्धा उपस्थित होते. आणि त्या कार्यक्रमात बोलताना अल्बानीस यांनी एक भन्नाट विधान केलं. ते असं म्हणाले की मोदी इज द बॉस. म्हणजे त्यांनी भारताचं जे वाढतं महत्व आहे ते या विधानाच्या निमित्ताने अधोरेखित केलं. मोदींना सुद्धा त्यांनी मान देण्याचा प्रयत्न केला, मोदींची प्रचंड प्रशंसा केली. आता ताज्या भेटीमध्ये नरेंद्र मोदी यांच्याबाबत त्यांनी एक नवं विधान केलेलं आहे. ते असं म्हणाले की भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये नरेंद्र मोदी नावाचा जिवंत पूल आहे. पण पुन्हा एकदा त्यांनी दोन्ही देशांचे जे संबंध अधिक घट्ट झालेले आहेत त्याच्याबद्दल मोदींचं कौतुक केलं. याचा अर्थ काय? अल्बानीस आणि मोदी या दोन्ही नेत्यांचे जे संबंध आहेत ते अत्यंत सुमधुर आहेत, जिव्हाळ्याचे आहेत.
आणि त्यांची जी केमिस्ट्री आहे ती लाजवाब आहे. त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या या ताज्या ऑस्ट्रेलिया भेटी दरम्यान युरेनियमच्या पुरवठ्याबाबत काहीतरी महत्त्वाचं घडेल, काहीतरी महत्त्वाची घोषणा होईल अशी अपेक्षाच होती आणि त्या अपेक्षेची पूर्ती या दोन्ही नेत्यांनी केलेली आहे. 2014 साली सुद्धा दोन्ही देशांमध्ये युरेनियम पुरवठ्याबाबत करार झाला होता, परंतु तो करार टिकला नाही. ऑस्ट्रेलियाकडून युरेनियमचा एक कण सुद्धा गेल्या 12 वर्षामध्ये भारतात आला नाही. परंतु त्यावेळची परिस्थिती आणि यावेळची परिस्थिती याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. त्यावेळी गरज फक्त भारताला होती, आता गरज ऑस्ट्रेलियाला सुद्धा आहे. चीन आणि ऑस्ट्रेलियाचं जे नातं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगितलं, परंतु त्याचा एक दुसरा पैलू सुद्धा आहे. व्यापाराच्या बाबतीत चीन ऑस्ट्रेलियामध्ये घुसलेला आहे. व्यापाराच्या बाबतीत ऑस्ट्रेलिया चीनवर प्रचंड अवलंबून आहे आणि हे जे अवलंबित्व आहे ते आपल्याला कधीतरी खड्ड्यात घालेल याची जाणीव ऑस्ट्रेलियाला झाल्यामुळे ऑस्ट्रेलिया पर्यायाच्या शोधात होता आणि तो पर्याय भारत बनू शकतो हे आता ऑस्ट्रेलियाच्या लक्षात आलेलं आहे. भारताला वीज हवी आहे, विजेसाठी युरेनियम हवं आहे आणि युरेनियमसाठी भारताला ऑस्ट्रेलियाची मैत्री अत्यंत महत्त्वाची आहे. आणि या दोन्ही देशांना हवं आहे हिंद प्रशांत क्षेत्रामध्ये शांत वातावरण, तणावमुक्त वातावरण. आणि त्याच्यामुळे यंदा जो करार झालेला आहे, या भेटीच्या दरम्यान जो करार झालेला आहे त्याचं पालन ऑस्ट्रेलियाकडून होईल याची आम्हाला तरी ठाम खात्री आहे. दौऱ्याच्या दरम्यान नरेंद्र मोदी यांचं तिथल्या CEO फोरमच्या समोर एक भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये त्याने एक विधान केलं. त्याने असं म्हटलं की ऑस्ट्रेलियामध्ये जो युरेनियमचा प्रचंड मोठा साठा आहे त्याचा संबंध थेट भारताच्या अणुऊर्जेच्या प्रवासाशी आहे. 2047 पर्यंत भारताने 100 गिगावॅट विजेचं लक्ष ठेवलं आहे अणुऊर्जेपासून. या दौऱ्याच्या दरम्यान अणुऊर्जेच्या संदर्भात एक महत्त्वाचा करार झालाच, म्हणजे युरेनियमच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा करार झाला. याशिवाय ग्रीन हायड्रोजन, क्रिटिकल मिनरल, सागरी संरक्षण या क्षेत्रात सुद्धा दोन्ही देशांनी सहकार्याची घोषणा केलेली आहे. ऑस्ट्रेलियन सुपर नावाचा एक पेन्शन फंड आहे ऑस्ट्रेलियामध्ये. त्या पेन्शन फंडाने भारतामध्ये $500 मिलियन गुंतवण्याची घोषणा केलेली आहे. गेल्या 12 वर्षामध्ये युरेनियमचा पुरवठा हा दोन्ही देशांच्या संबंधांमध्ये खूप मोठा अडथळा बनला होता, परंतु तेच युरेनियम आता या दोन्ही देशांच्या धोरणात्मक भागीदारीचा पाया बनणार आहे अशा प्रकारचं चित्र आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपल्याला युरेनियम येणार आहे. कॅनडाशी आपला गेल्या वर्षीच करार झालेला आहे 10,000 टन युरेनियमच्या पुरवठ्यासाठी. $2.5 अब्ज हा करार आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण करार कॅनडाबरोबर झालेला आहे आणि कॅनडाने सुद्धा भारताला सहकार्य करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्याच्यामुळे युरेनियमची भारताची जी समस्या आहे ती येत्या काळामध्ये पूर्णपणे संपुष्टात येईल आणि भारताला गरजे इतकं युरेनियम निश्चितपणे मिळेल अशा प्रकारचं चित्र या दौऱ्याने समोर आलेलं आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका, सोबत सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.